मी श्री एम एन राव शिल्पनिदेशक जोडाळे ब्रह्मपुरी ITI आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण फिटर ट्रॅकच्या प्रॅक्टिकल जॉब विषयी आपण माहिती घेऊ, त्यांच्या ड्रॉइंग विषयी माहिती घेऊ। तर आपण सर्वप्रथम जॉबच्या ड्रॉइंगची आपण माहिती घेऊ। तर जॉबचं नाव आहे फाइल रेडियस अलॉंग ए मार्क लाइन कन्व्हेक्शन कन्केव अँड मेन्स। हे जॉबचं नाव दिलं। तर आपल्याला काय करावं लागतं जॉबवर कशावर काय करतात ते बघू। तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं तर मार्क कन्व्हेक्स अँड कन्केव रेडियस आपल्याला मार्किंग करायची आहे, कन्व्हेक्स आणि कन्केव। दुसरा आहे फाइलिंग करायचे कन्केव आणि कन्व्हेक्स। नेक्स्ट आहे ते दोन्ही पार्ट आपल्याला कन्व्हेक्स आणि कन्केव हे मॅच करायचे। ठीक आहे। तर आपण ड्रॉइंग विषयी आपल्याला डायमेन्शन बघू। तर डायमेन्शन आहे त्याची लांबी आहे 60, लांबी आहे 60 mm, रुंदी आहे 60 mm आणि थिकनेस आहे 90 mm। 90 mm ही फ्लॅटचा साईज आहे। त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन पार्ट मिळून बनलेला हा जॉब आहे। ठीक आहे। तर आपल्याला दोन्ही पार्ट मिळून हा 60 mm बाय 60 mm बाय 90 mm असा हा पूर्ण जॉब आपल्याला तयार होतो। ठीक आहे। तर या जॉब लागणारा आपल्याला स्टॉक साईज बघू आपण। स्टॉक साईज आहे पार्ट ए साठी 65 ISA 10-65 असं लिहिलेलं आहे। 65 म्हणजे त्याचं जॉबची रुंदी, 65 म्हणजे जॉबची रुंदी आणि 65 म्हणजे जॉबची लांबी आणि 10 mm थिकनेस। अशा पार्ट ए ला स्टॉक साईज आहे। स्टॉक साईज म्हणजे कच्च्या मटेरियलचा जो साईज आहे तो। दुसरा बघू पार्ट बी साठी। पार्ट बी साठी साईज आहे स्टॉक साईज आहे 50 ISA 10-50। 50 ही रुंदी आहे, 50 लांबी आहे आणि त्याची थिकनेस आहे 10 mm। अशा प्रकारे बी पार्ट साठी आपल्याला स्टॉक साईज आहे, रॉ मटेरियल साईज। ठीक आहे। तर ऍक्च्युअल हे आहे स्टॉक साईज म्हणजे याला मटेरियल कुठला लागतो तर मटेरियल आहे AP 310। AP 310 म्हणजे माइल्ड स्टीलचा आपल्याला फ्लॅट लागतो। पार्ट ए आणि पार्ट बी साठी सारखंच मटेरियल आहे। नंतर आहे आपण बघू टॉलरन्स। ठीक आहे। टॉलरन्स आहे प्लस मायनस 0.1 mm, प्लस मायनस 0.1 mm हा टॉलरन्स आहे। टॉलरन्स म्हणजे दिलेली सूट आहे जॉबमध्ये आपण जॉब बनवत असताना 0.01 mm च्या आपण कमी जास्त फरक आहे आपल्याला जॉब तयार करायचा आहे। दुसरा आहे टाइम दिलेला आहे, टाइम आहे 15 तास। 15 तासामध्ये जॉब कंप्लीट करणे, पूर्ण करणे। तर जॉब साठी लागणारे आपण टूल्स बघू। कुठले कुठले टूल्स लागतात तर नंबर 1 आहे मार्किंग टूल्स। मार्किंग टूल्स मध्ये आपल्याला स्क्रॅबर लागतो 300 mm, डॉट पंच 100 mm, वर्नियर हाईट गेज 300 mm आणि अँगल शीट। दुसरा आहे मेजरिंग टूल्स। मेजरिंग टूल्स आहे स्टीरो 300 mm, प्राइस स्केल 100 mm आणि वर्नियर कॅलिपर 150 mm। नंतर आहे आपल्याला कटिंग टूल्स लागतात। कटिंग टूल्स मध्ये आपल्याला हाई स्प्लॅट फास्टर 300 mm, हाई स्प्लॅट सेकंड कट 300 mm, हाई स्प्लॅट स्मूथ 300 mm, सेटेस फाइल 200 mm, अपराउंड फाइल 250 mm, राउंड फाइल 250 mm, स्क्वेअर स्मूथ फाइल 200 mm, हेक्सा फ्रेम विथ ब्लेड 300 mm, हेक्सा फ्रेम विथ ब्लेड 300 mm। नंतर आहे आपल्याला होल्डिंग टूल्स लागतात। होल्डिंग टूल्स म्हणजे पेन्स वाइज लागतो 150 mm। जॉब साठी लागणारे आपण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स बघू। नंबर 1 आहे चेकिंग, नंबर 2 ऑपरेशन्स आहे मार्किंग, नंबर 3 आहे ऑपरेशन्स पंचिंग, नंबर 4 आहे ऑपरेशन कटिंग, नंबर 5 आहे ऑपरेशन्स फाइलिंग, नंबर 6 आहे फिनिशिंग आणि नंबर 7 आहे फिटिंग। इत्यादी आपल्याला सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ने आपल्याला जॉब तयार करायचा आहे। जॉब आपण कसं तयार करायचं ते आपण वर्कशॉप मध्ये ते आपण डेमो व्हिडिओ